आज आहे शुक्रवार आणि आज आहे आपल्या आवडत्या स्वरसंवादचा वार. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाचं संहिता लेखन आणि निवेदन आहे समिधा खाकरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. ऐकूयात कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोते हो, आता ऐकूयात फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. या कार्यक्रमाच्या संवादिका समिधा खाकरे, तर सादर करते आहेत आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. नमस्कार रसिक श्रोते हो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मानव हा समाजप्रिय प्राणी आणि समाजाचा मुख्य आधार म्हणजे नाती. मग ती नाती रक्ताची असोत, मैत्रीची असोत किंवा कामाच्या ठिकाणची. पण कोणतंही नातं टिकवून ठेवण्यासाठी आणि फुलवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे संवाद. आता अनेकांना वाटतं की संवाद म्हणजे फक्त एकमेकांशी बोलणं, पण संवाद ही एक कला आहे. संवादामध्ये फक्त शब्द नसतात, तर त्यामध्ये भावना, आदर आणि समजून घेण्याची वृत्ती देखील असते. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये निकोप संवाद असतो तेव्हाच त्यांच्यातील नातं घट्ट होतं. असंच नातं आहे तुमचं आणि आमचं. हे नातं आणखी दृढ करण्यासाठीच आम्ही हा स्वरसंवाद कार्यक्रम घेऊन आलोय, खास तुमच्याचसाठी. तुमच्या आमच्या या संवादाला आता स्वरांचीही साथ आहेच. चला तर मग सुरू करूया आपल्या संवादाला. घेऊया आजचा पहिला कॉल. स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार ताई. नमस्कार. सर, तो गुंडाने बोलतो, ऑक्सिजन पार्क, राहुल नगर, अमरावती येथून. अच्छा, बोला सिद्धार्थजी. आम्हाला या कार्यक्रमामध्ये एक गीत ऐकण्यासाठी आम्ही कॉल केला होता. या आधी कॉल लावलाय कधी? आधी लावला होता मॅडम, आता जवळपास 3 आठवडे होते कदाचित. सिद्धार्थजी, काय करता आपण? मी अमरावतीमध्ये प्रायव्हेट जॉब करतो आणि यासोबतच माझ्या काही सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक काम करतो असतो अमरावतीमध्ये. यासोबतच मग आकाशवाणीचा जवळपास 20-25 वर्षापासून एक रेडिओ श्रोता म्हणून काम म्हणजे फरमाईश पाठवतो. देशभरातील सर्वच आकाशवाणी केंद्रावर माझ्या ईमेल, व्हॉट्सअप आणि पत्रांच्या माध्यमातून आणि सोबतच फोनिंग कॉलच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रावर माझी फरमाईश असते. म्हणजे खूप जुने श्रोते आहात. बिलकुल हो. आणि यासोबतच देशभरातील जितके काही अखिल भारतीय स्तरावरती रेडिओ श्रोता संमेलन होतात त्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेत असतो. जसे की पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश अशा सर्व स्टेटमध्ये दरवर्षी आमचे कार्यक्रम असतात आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व श्रोता मंडळी एकत्रित भेटत असतो 20 ऑगस्टला. वा वा, खूपच छान काम आहे आपलं. म्हणजे एक खूप अनुभवी समाज कार्यकर्ते आहात तुम्ही. सिद्धार्थजी, आता जे आपला महाराष्ट्र दिन 1 मे, तर याविषयी काही आपण सांगू शकता एक समाज कार्यकर्ते या नात्यानं? 1 मे महाराष्ट्राची स्थापना झाली आणि हा दिवस म्हणजे एक दुसरा म्हणजे कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. बरोबर, कामगार दिन साजरा करतो. जे कष्टकरी कामगार, मजूर बांधव आहे किंवा इतरही कामगार आहेत जे एमआयडीसी म्हणजे इतरही क्षेत्रामध्ये जिथे जिथे ते कामगार म्हणून काम करतात आणि हा कामगार दिवस सुद्धा आम्ही सुद्धा आमच्या सर्व मित्र मंडळी तर्फे आम्ही साजरा करत असतो. आणि महाराष्ट्राचं एक भूषण म्हणून ज्या ज्या संत महापुरुष या सर्वांचं एक वैभव म्हणून लाभलेला हा विविध परंपरेनं सजलेला नटलेला महाराष्ट्र, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र, याची स्थापना दिवस म्हणून सुद्धा आम्ही सर्वजण साजरा करत असतो. खूप चांगलं कार्य आहे आणि त्याची खरं तर गरज आहे. तरुण पिढीने जर उत्साहाने काम केलं तर नक्कीच देशाच्या विकासात त्याची भर पडते. त्यासाठी आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही महाराष्ट्रवासी आहोत म्हणून. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण महाराष्ट्रीयन आहोत. कुठलं गीत आपल्याला ऐकायचं आहे? आता मॅडम बौद्ध पौर्णिमा आता साजरी होतात आणि या बौद्ध पौर्णिमेच्या पर्वावर सर्वप्रथम मी समस्त नागरिकांना बौद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा देतो. आणि एक गीत ऐकायचं आहे, बुद्ध आले जन्मास. हे गीत गायलेलं आहे आनंद शिंदे यांनी आणि हे गीत ऐकण्यासाठी माझ्यासोबत त्यांचे मी नाव घेऊ इच्छितो. त्यामध्ये माझी पत्नी आहे अर्चना गोंडाने, माझी मुलगी प्रसिद्धी गोंडाने, सोबतच माझा मुलगा प्रणय आणि आमचे काही श्रोता परिवारासोबत नकुल नाईक बडनेराचे. त्या सर्व मित्र परिवारांना हे गीत आम्हाला नक्की या पौर्णिमेच्या पर्वावर आपण ऐकावं. आपल्याला पण खूप खूप शुभेच्छा. आणि आता हे गीत ऐकवीत आहोत आपल्या सर्व मित्रमंडळींसाठी, आपल्या कुटुंबासाठी. धन्यवाद आपण कॉल केला त्यासाठी. हा, नमस्कार. कार्यक्रम. हा, बोला.
अमरावतीवरून राहुल मिश्रा बोलतो होतो मॅडम, यशोदानगर नंबर 1 मध्ये. हा बोला बोला मेश्रामजी बोला. एक गाणं ऐकत होतं मॅडम मला. अंगुली घाल फिल्मचं गाणं आहे, घाबर आहे जब मन अनमोल. आणि माझ्यासोबत गाणं ऐकण्यासाठी आहे माझी आई आहे गंगाधर मिश्रा, सूर्यकांता मिश्रा, मानव मिश्रा, कविता मिश्रा. बुद्ध पौर्णिमा येते, त्यानिमित्ताने हे गीत आपल्याला ऐकायचंय. श्रोते हो, याच गीतासाठी आम्हाला आणखी एक फरमाईशी कॉल आलाय. आधी तो उचलूया आणि मग आपल्यासाठी हे गीत आम्ही प्ले करू. हॅलो. आकाशवाणी अमरावती केंद्र. हो हो, आकाशवाणी अमरावती केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि कार्यक्रम स्वरसंवाद. आपण कोण? नमस्कार ताई. नमस्कार. बडनेरहून हिम्मतराव शृंगारे बोलतो ताई. हिम्मतराव शृंगारे, नियमित श्रोते आहात आपण. हो ताई. परत कॉल लागलाय आपला या 2 कार्यक्रमात. आठवड्यानं लागत आहे कॉल. हा, अभिनंदन आपलं. प्रथम मला बौद्ध पौर्णिमा आणि कामगार दिवस आणि 1 मे महाराष्ट्र दिन यांच्या शुभेच्छा देऊ इच्छितो ताई सर्वांना. आपणासही कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या तसंच बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कुठलं गाणं आज आपल्याला ऐकायचंय? बौद्ध पौर्णिमेनिमित्त अंगुलीमाल नावाचा चित्रपट आहे. हा, बुद्धम शरणम गच्छामी मन्नाडे साहेबांनी गायलेलं गीत आहे ताई ते. हो हो हो. ते गाणं ऐकायचं आहे ताई मला. खूप प्रसिद्ध गाणं आहे हे अंगुलीमाल ह्या चित्रपटातलं. अंगुलीमालचा रोल भारत भूषण अभिनेते यांनी केला होता तो रोल मध्ये. चित्रपटाबद्दल बरीच माहिती आहे आपल्याला. मी काही फार जुना श्रोता 1970 पासून आकाशवाणीशी जुळून होत आहे आणि लहानपण आमचं सर्व आकाशवाणी आणि रेडिओ ऐकण्यातच गेलेलं आहे ताई. जवळचं नातं आहे तुमचं. नियमित श्रोते आहात, इतके वर्ष झाले आकाशवाणी ऐकताय आणि आजही तितक्याच उत्साहाने आम्हाला फोन करता आणि आपली आवड कळवता. नाव घेऊ इच्छित आहे परिवारातले पद्माताई शृंगारे, सुमित शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सावित्री शृंगारे, माझा समस्त शृंगारे परिवार. आणि इतके आकाशवाणी अमरावतीशी जोडून श्रोते खूपच. आणि बडनेरा अमरावती शहर जवळ असल्यामुळे आकाशवाणी एक आम्हाला खूप आनंद झाला ताई की आपल्या जिल्ह्यामध्ये एक आकाशवाणी रेडिओ जेव्हा सकाळी आम्ही ऐकतो स्टेशन 6:55 माझ्या घरी रोज रेडिओ अमरावती चालू होते ताई. सर्वप्रथम अमरावती आकाशवाणी हे आकाशवाणीचं अमरावती केंद्र मनाला खूप चांगलं वाटते ताई. चला, खूप अभिनंदन आपलं शृंगारे साहेब. आणि आता आपल्यासाठी हे गीत आम्ही ऐकवीत आहोत आपल्याला. हा कार्यक्रम स्वरसंवाद. हॅलो मॅडम, मी जेवणनगर मधून विठ्ठलराव मडावी बोलतो, अमरावतीतून. बोला मडावी साहेब. काही नाही, बस मजेत आहे. आता ऊन खूप तापून राहिलं. हो, 45 डिग्रीच्या वर पारा गेलाय. हो हो हो, 45च्या वर जवळजवळ 46च्या जवळपास जाऊन पोहोचलेला आहे मॅडम. विदर्भ चांगलाच तापतोय सध्या. काय करता मडावी साहेब आपण? आता सध्या घरी दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहे मॅडम मी. अच्छा. आणि माझं तबला विशारद झालाय. अरे वा. तबला विशारद, हार्मोनियम, बासरी, त्याच्यानंतर म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये मी काम केलं आणि घरी अगोदर क्लास घेत होतो. गायनाचे, तबल्याचे क्लासेस. आणि तसं कीर्तनात, भागवतात पण जात होतो. आता सध्या सध्या घरीच आहे. आता कार्यक्रम लागले तसे आम्ही जातो. किती वर्षापासून काम करताय आपण हे? अरे बापा, मी का जवळ आता मला झाले कमीत कमी 25-30 वर्ष झाले मी भागवतात मी एक जात आहे.
हम्म. तर हो आज संगीत कुठलं विचार. गीत आपल्याला ऐकायची इच्छा आहे? मला गाणं ऐकत होतं, हात धरुनी न्यामग आता अगमनी गम सुगमाला. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन ऐकत होतो मॅडम. नक्की नक्की, खूप चांगलं गीत निवडलंय आपण, मडावीजी. हो. आणि माझ्यासोबत काही माझे मित्र आहे. बोला. अंबादासजी गावंडे, शोभाताई गावंडे, सुधीर गावंडे, प्रशांत गावंडे. माझा एक विद्यार्थी आहे, प्रतीक जयंतराव करते. आणि माझी मिसेस आहे नंदाताई मडावी. ठीक आहे, मडावी साहेब, आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी हे गीत आता ऐकवीत आहोत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं. हात धरोनी न्यामज आता, हात धरोनी न्यामज आता, अगमनी गम सुगमाला, अगमनी गम सुगमाला गडे हो, अगमनी गम सुगमाला, अगमनी गम सुगमाला, अगमनी गम सुगमाला, अगमनी गम सुगमाला गडे हो, अगमनी गम सुगमाला, अगमनी गम सुगमाला. डोळे असुनी दिसेन काही, समजू कसा मी त्याला, समजू कसा मी त्याला, ऐकू ये पण ओळख नसता, ऐकू ये पण ओळख नसता, लागू कसा नादाला, अगमनी गम सुगमाला गडे हो, अगमनी गम सुगमाला, अगमनी गम सुगमाला, अगमनी गम सुगमाला, अगमनी गम सुगमाला गडे हो, अगमनी गम सुगमाला, अगमनी गम सुगमाला. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अमरावती. हा, अमरावती आकाशवाणीहून बोलतोय, कार्यक्रम स्वरसंवाद, आपलं स्वागत. कोण बोलतोय? विनोद सहस्त्रबुद्ध बोलतो मॅम, मुक्काम पोस्ट मारसूल, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. वाशिमहून बोलताय? हो विनोद सहस्त्रबुद्धे. हो. आपला पहिल्यांदा कॉल लागलाय विनोदजी? नाही मॅम, याच्या आधी 2 कॉल लागले, पण एका महिन्यानंतर हा कॉल करते मी. अच्छा. हो, म्हणजे हा माझा जवळपास 3रा फोन आहे. अमरावती आकाशवाणी नियमित ऐकता आपण? हो, कार्यक्रम फोन इन फरमाईश मस्त कार्यक्रम आहे. मस्त लोकांचे वेगवेगळ्या भागातून त्यांची सगळी माहिती भेटते मॅम. माहिती आणि मनोरंजन सतत आता आम्ही आजकाल करत तर बऱ्याच लांबून MP, पंजाब असतो. लांबून लांबून श्रोते फोन करतात. बरं वाटते ऐकायला त्यांचं. आणि पत्र पण आम्हाला भरपूर प्रमाणात पत्र येतात, दूर दूरून पत्र येतात. तुम्ही कधी पत्र पाठवलंय? नाही मॅम, पत्र तर व्यवहारात मी ड्रायव्हर असल्यामुळे मला जरा वेळ कमी भेटतो, पण चालू गाडीमध्ये मी FM ऐकत असतो मॅम. अच्छा, म्हणजे रेडिओ सोबतच असतो आपल्या. हो खूप छान. आता तिकडे वाशिमकडे तापमान कसं आहे? मॅम, आता तर सध्या खूप तापतंय वातावरण. अकोला, वाशिम खूपच तापायला लागलं. सगळीकडे सध्या खूपच तापमान वाढतंय. आपण काय करता? आणि मी ड्रायव्हर आहे, वॅगनर 4 व्हीलर गाडी चालवते. अच्छा, म्हणजे आपलं काम उन्हातच असतं. हो. आज या कार्यक्रमात कुठलं गीत आपल्याला ऐकायचंय? मॅम, मला एक तेरे नाम मधलं ऐकायचंय, लगन लगी. सलमान खानचा चित्रपट आहे. तेरे नाम? हो, सलमान खानचा, आणि त्याच्यामधलं आहे लगन लगी. सुखविंदर सिंग यांनी गायलेलं गीत आहे. खूपच छान आहे गीत, मला खूप आवडतं. नक्की नक्की, आपल्यासाठी हे गीत आता आम्ही प्ले करतोय. धन्यवाद मॅम. विनोदजी, धन्यवाद आपला कॉल केल्याबद्दल. हेलो. हेलो मैम, मेरा फोन 4 बार लगा मैम, अभी रिंग रिसीव हो रहा है मैम. नमस्ते मैम. नमस्ते नमस्ते, बोलिए. मैं कोदवा साजर छत्तीसगढ़ जिला बेमेतरा से राम स्वरूप गुप्ता बोल रहा हूँ मैम. राम स्वरूप गुप्ता? हाँ. गुप्ता जी, क्या करते हैं आप? मैं तीर्थ यात्रा काम करता हूँ, सवारी इकट्ठा करके तीर्थ यात्रा के घुमाने के लिए ले जाता हूँ. पहले बार फोन लगा मैम, बहुत ट्राई कर, आज मुश्किल से लगा मैम. अरे बधाई हो, आपका पहली बार फोन लगा है. हाँ मैम. तो आज इस कार्यक्रम में आप कौन सा गाना सुनना चाहते हैं?
आज मैम जानी मेरा नाम का सुनूंगा वो बाबुल प्यारे लता ताई की आवाज में है, हेमा मालिनी पर फिल्माया गया फिल्म है। बहुत खूबसूरत गीत है। हाँ दीदी। वैसे उधर धूप कैसी है? यहाँ पे तो बहुत यहाँ है। यहाँ दीदी दोपहर में धूप तो भाई है, गर्मी बढ़ गया है पहले से। अब हल्का हल्का कुछ ठंडा सुबह सुबह महसूस हुआ, रात में तो 10-11 बजे तक गर्मी ही रहता है दीदी पूरा यहाँ तो। महाराष्ट्र से कम है कि ज्यादा है? नहीं दीदी, यहाँ क्या है, हमारे गांव कोदवा छत्तीसगढ़ बेमेतरा जिला में है, लेकिन यहाँ चारों तरफ पत्थर का खदान है और पानी भरा हुआ है। पहले जैसा जैसे गर्मी बाहर में रहता है ना, वैसा नहीं है, कम है लेकिन गर्मी है यहाँ। तो आज इस कार्यक्रम में आपका फोन लगा, पहली बार लगा, तो रेडियो आप कितने सालों से सुनते हैं? मैं रेडियो तो दीदी ऐसा 14-15 साल का जब से सुन रहा हूँ, विविध भारती है, सिलोन है, सभी सुन रहा हूँ। अमरावती आज पहली बार टकराया हूँ इसमें, आज पहली बार अमरावती पे फोन लगा। हाँ दीदी। अच्छा, आपके साथ कौन कौन है? मेरा परिवार बड़ा लड़का तो है और फैमिली से अलग रहता है। प्रियेश गुप्ता, उसके 2 लड़के हैं, श्रांश गुप्ता, शशांक गुप्ता, और लड़की सेकंड नाम प्रीति जैन है, वो अपने ससुराल से 2 लड़के हैं, अनंत जैन, नीतीश जैन, छोटा लड़का विवेक गुप्ता भी बैचलर है, मेरी पत्नी है हीरादेवी के साथ में। सुनिए ना रेडियो अमरावती के स्वर समाज के जितने भी बहन लोग हैं, आप लोग उसके साथ सुनेंगे, और आरजे भैया लोग के साथ सुनेंगे, उसके बाद मेरा परिवार जो नाम बताओ, उसके बाद सभी श्रोता भाई बंधु के साथ सुनेंगे, ग्रुप में है, अदर ग्रुप में, उसके साथ सुनेंगे गीत को। तो गुप्ता जी, आप सभी के लिए ये जॉनी मेरा नाम इस फिल्म से। सलाम। हॅलो हॅलो, कार्यक्रम स्वर संवाद अमरावती आकाशवाणीहून आम्ही बोलतोय. कोण बोलताय? मी मॅडम बाबूराव आपटे बोल. बाबूराव आपटे. कुठून बोलताय आपण? अमरावतीवरून. अमरावती. काय करता आपण? रसवंती आहे ना, रसवंती आपली. अरे वा, उन्हाळ्याच्या दिवसात रसवंती खूपच पुण्याचं काम आपण करता. किती वर्षापासून चालवताय रसवंती आपण? झालं आता 5-6 वर्ष झालेच असतील जवळपास मॅडम. हो, आणि आता तर सध्या रसवंतीवर खूप गर्दी राहत असेल ना, कारण तापमान हा, किती वाढलंय. आमचे आपटे घरचे सगळे जण असतात आमचे. हो का? कुठलं गाणं आज ऐकायचंय आपल्याला? कुणाचं लावा चांगलं? आकाशवाणीचे कुठले कुठले कार्यक्रम आपल्याला जास्त आवडतात? संवाद वगैरे असते, आणखी ते सकाळचा कोणता असतो तो. पण नियमित रेडिओचे श्रोते आहात आपण? हो हो हो, रेडिओ चालूच असते मॅडम, त्याच्याशिवाय काय, रेडिओशिवाय मशीन नाही लागत रसवंतीची आपली. अरे वा, रसवंती आणि रेडिओ. छान छान छान. सबको न्याय मिले भारत में, सबका हो सुनहरा कल, दिशा दिखाती सही राह और करे समस्या का भी हल. दिशा स्कीम के टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े. कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 14454 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है. हॅलो, हा कार्यक्रम स्वर संवाद, बोला. हा नमस्कार, ते आकाशवाणी अमरावती. हा हा, आकाशवाणी अमरावतीहून फोन लागलाय मी आपला. बालाजी नगर पार्टी रोड अंजनगाव बारी येथून शंकरराव हजारे बोलतो ताई. अंजनगाव वारी. हा हो, आकाशवाणी पासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर अंजनगाव बारी. शंकरराव, आपण काय करता? आठवडी बाजारमध्ये शेवचुड्याचा व्यवसाय. अच्छा अच्छा. हा, काल सोमवार बाजाराला बडनेरा नवी वस्ती मधली. हा, सत्यनारायण मंदिराजवळ आपलं दुकान असते आठवडी बाजारामध्ये. आठवडी बाजारात. हा हा. पण आता सध्या तापमान खूप वाढतंय शंकरराव. खूपच वाढलेलं आहे मग तापमान. याचा काही परिणाम आपल्या कामावर होतं का? तापमान होतो ना खूपच, म्हणजे कसं आहे, आता आम्हाला गरम भजी काढावं लागते, गरम जिलेबी काढावं लागते बाजारामध्ये. खूप खूप आमची लई होती जीवाची. पण कसं आहे, पोटासाठी करावा लागते व्यवसाय. म्हणजे तुम्ही सतत भट्टीजवळ बसलेले असता. हो हो हो, हा, करावं लागते ना. पण कमाल आहे तुमची की इतक्या हो. तापमानात सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय हो हो, अगदी बरोबर आहे. सुरळीतपणे सुरू ठेवलाय. त्यातनी आता सिलेंडर मिळत नाही, इंधनावर हा. सर्व काम करावं लागते. बरोबर बरोबर. त्यामुळे सर्व आता म्हणजे खूप पंचायत झाली आमच्या व्यवसायाची. खरंय. हा आपण नियमित रेडिओ ऐकता? हा, मी म्हणजे पाहना, मी तसा तर रेडिओ स्वतः आहे, मी 1977 पासून आहो, पण मी स्वतःचा रेडिओ घेतलेला आहे 1987 मध्ये. तेव्हापासून मी आपला आकाशवाणीचा श्रोता आहो. मी नियमित मी पत्र वगैरे पाठवायचे, पहिले नियमित फोनवर राहायचो. आता तर कार्यक्रम वाढले आहेत अमरावती आकाशवाणीचे, तर हो. आपण नियमित श्रोते आहात इतक्या वर्षापासून, तर रोज आपण रेडिओ ऐकता. मग कुठले कुठले हा. कार्यक्रम आपले जास्त आवडीचे आहेत? माझ्या आवडीचा कार्यक्रम आपला गीत गंगा होता, मराठी गाण्याचा.
मराठी गाण्यांचा. आहे आणि भक्तिगीत. भक्तिगीत सकाळी. हा हा आणि मराठी गीते मला जास्तीत जास्त आवडते. अच्छा, म्हणजे गाण्यांचे कार्यक्रम जास्त करून आपल्याला हा हा आवडतात. मराठी गीते खूप आवडतात. नक्कीच. मग आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय? आज मला संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकायचा आहे. मला संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे तो. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दास भजन गायलेलं आहे आपलं अजित कडकर यांनी. हा माझ्या परिवाराचे सदस्य आहे. मी शंकरराव हजारे, माझा भाऊ पुरुषोत्तम हजारे आणि आमच्या परिवाराचे सदस्य आहे निलिमाताई हजारे, पुष्पाताई हजारे आणि आशाताई हजारे, चेतन कुमार हजारे, यश हजारे. हॅलो सर, स्वर संवाद कार्यक्रम बोला. मॅडम मला गाणं ऐकायचंय. आपण कोण बोलताय आणि कुठून बोलताय? मी वडाळीतून बोलत आहे. जयश्री तायडे. जयश्री तायडे. जयश्री ताई, काय करता आपण? मॅडम मी गृहिणी आहे. तर मॅडम मला गाणं ऐकायचं. आपण घरी काम करता, पण आपला स्वतःचा कुठला छंद असेल त्याच्याविषयी सांगा. छंद मला वाचनाचा आहे मॅडम आणि मी ब्लाइंड आहे. आपल्याला गाणी ऐकायला आवडतात? हो. रेडिओ म्हणजे छोटी असताना तेव्हापासून शिक्षण सुरू होतं तेव्हापासून रेडिओ ऐकते. शाळेचे कार्यक्रम पूर्वी येत होते, शालेय कार्यक्रम ते पण ऐकत होती. मला गाणं ऐकायचं आहे. जयश्रीताई, आपल्यासाठी हे गीत आता आम्ही प्ले करतोय. धन्यवाद आपण कॉल केलात. हा नमस्कार. नमस्कार मॅडम जी. नमस्कार. नमस्कार. मी सुरेश गुजर, मुक्काम कोल्ली, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ इथून बोलतोय. यवतमाळहून बोलताय? हो मॅडम जी. बोला सुरेशजी. आपला पहिल्यांदा फोन लागलाय? नाही, आता 3 हप्ते झाले लावला होता तो. म्हणजे याआधी आपला कॉल लागलेला आहे? हो, लागला आहे. यवतमाळमध्ये सध्या तापमान कसं आहे? खूपच आहे मॅडम जी. आता 40च्या वरूनच तापमान आहे, बाहेर निघू देत नाही. हा, 40च्या वर तापमान आहे. सर्वाधिक तापमान विदर्भातच खूपच आहे असतं. इकडे. हो, विदर्भात. आपण काय करता? आता कामावर जात असतो मॅडम जी, विहीर बांधाच्या कामावर. अरे बापरे, खूपच कठीण काम आहे आणि ते एवढ्या उन्हात. हो, ते बांधकाम असते त्या कामावर जात असतो. मग रेडिओ कसा ऐकता आपण? रेडिओ ऐकतो, ॲपवर ऐकतो मॅडम जी. ऍप वर ऐकता? हो, मोठा मोबाईल आहे, हा हा. ॲपवर ऐकतो. नमस्कार अमरावती चांगला कार्यक्रम असते. नमस्कार अमरावती कार्यक्रम आपल्याला आवडतो. आणखी कुठले कुठले कार्यक्रम आपल्याला आवडतात? सगळेच कार्यक्रम, विविधा, भक्तिगीत, विचारपुष्प, आरोग्य धन संपदा. आजचा आरोग्य धन संपदा चांगला होता मॅडम जी. उन्हाची काळजी घ्या. हो, त्या कार्यक्रमात आरोग्याविषयी माहिती दिली जाते. आज या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? आता मला एक आणि शापित चित्रपटातील गीत आहे मॅडम जी. कोणतं गीत? आशा भोसले आणि सुरेश वाळकर यांनी गायलेलं गीत आहे रे. सुधीर मोठे. श्रीधर फडके संगीतकार आहे. आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. खूप सुंदर गीत आपण निवडलंय. हे गीत आता आपल्यासाठी आम्ही प्ले करतोय. धन्यवाद आपण कॉल केलात. माझी पत्नी आहे माझ्यासोबत, बेबीबाई गुजर. आणि आमचे मानवलीहून आहे सुरेश पुट्टजवार. आणि वडगाव पोलीस स्टेशन वरून रूपराज्य मिलमिले आहे. माझा लहान मुलगा आहे प्रशिक गुजर, मोठा मुलगा चंद्रकांत गुजर, सून आहे माझी प्रियांका गुजर, नात आहे यशस्विका गुजर. मोठा परिवार आहे आपला. हो, मोठा परिवार आहे. नक्कीच आपल्या परिवारासाठी हे गीत आता आम्ही प्ले करतोय. धन्यवाद. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रम स्वरसंवाद. मॅडम मी संतोष वरगड बोलतो, महावीर नगर मधनं. बोला संतोषजी. संत गजानन महाराज भजन मंडळ तर्फे एक गीत ऐकू इच्छितो. गीताचे बोल आहे, तुकडोजी बाबा तुमने भारत जगात या. भजनी मंडळ आपलं आहे? हो. संत तुकडोजी महाराजांची भजनं आपण गाता, यासोबतच आणखी कुठली भजनं गाता? तुकडोजी महाराजांचे पण विठ्ठलाचे. सांगा. तुकडोजी बाबा तुमने भारत जगात या. आणखी कोण कोण आहे आपल्या सोबत? माझ्यासोबत प्रल्हादजी सरदार, देवीदासजी वरगड, रविकांत जाधव, मुन्ना भाऊ फुलंबरकर,
हे आमचे सहयोगी मित्र आहेत भजनामधले. किती वर्षापासून आपण हे भजनी मंडळ चालवत आहे? जवळजवळ 25 वर्ष झाले. आणि आकाशवाणी अमरावतीचं केंद्र आपण नियमित ऐकता? नियमित ऐकतो. तर आपल्यासाठी हे भजन आम्ही आता प्ले करतोय. धन्यवाद संतोषजी. श्रोते हो, सध्या तापमानानं उच्चांक गाठलाय, तेव्हा बाहेर जाताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. जसं उन्हात बाहेर जाताना पाणी किंवा सरबत घेऊनच बाहेर पडा. उपाशी पोटी उन्हात निघू नका. सोबत पाण्याची बॉटल ठेवा. सुती आणि हलक्या रंगाचे कपडेच परिधान करा, जेणेकरून ते घाम शोषून घेतील. त्वचेला आवर्जून सनस्क्रीन लावा आणि चांगल्या प्रतीचे सनग्लासेस वापरा. चेहरा सुती कापडाने झाकून घ्या. श्रोते हो, या कडक उन्हाळ्यात काळजी घेत राहा. आणि श्रोते हो,
असेच आम्हाला कॉल करीत राहा आणि ऐका आपली आवडती गाणी. त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या 0721-299-1038. नंबर पुन्हा एकदा 0721-299-1038. तेव्हा या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या आवडीची गाणी ऐका. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान केलं जातं. तेव्हा या वेळातच कॉल करा. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत होतं. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या. आमच्याशी आपलं असलेलं नातं अधिक फुलवा. आणि आता आपल्या रेडिओ मैत्रीण समिधा खाकरेला रजा द्या. नमस्कार. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा व्हावा इंद्रधनू. स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. श्रोते हो, आताच आपण फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद ऐकलात. या कार्यक्रमाच्या संवादिका आणि निर्मिती समिधा खाकरे यांची, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते